श्री गौर अवताडे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोहेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर। मी श्रीमती पाटील मॅडम आज तुम्हाला अर्थशास्त्र या विषयाचं प्रकरण क्रमांक 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि सार्वजनिक खर्च वाढीची कोणती कारणे आहेत याविषयी आपण माहिती बघणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहाराचे प्रमुख 5 घटक आहेत। 1 सार्वजनिक खर्च, 2 सार्वजनिक उत्पन्न, 3 सार्वजनिक कर्जे, 4 राज्य वित्तीय धोरण, 5 वित्तीय प्रशासन। या 5 घटकांपैकी सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि सार्वजनिक खर्च वाढण्याची कोणकोणती कारणे आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। सार्वजनिक खर्च याचा अर्थ केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी देशाचे नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्तता, लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणासाठी केलेला जो खर्च असतो त्या खर्चाला सार्वजनिक खर्च असे म्हणतात। 20व्या शतकापर्यंत बहुतेक देशांमध्ये निर्हस्तक्षेपाचे धोरण होते, त्यामुळे शासनाच्या कार्यावर मर्यादा येत होत्या। परंतु आधुनिक काळामध्ये मात्र शासन केवळ संरक्षणाचेच कार्य करते असे नाही, तर नागरी प्रशासनाचे कार्य शासनाला सक्तीने करावं लागतं। शिवाय याहीपेक्षा आपल्या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करीत असते आणि त्यामुळे आजच्या आधुनिक काळात सरकारच्या खर्चामध्ये म्हणजे सार्वजनिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ होत असते। देशातील जनतेसाठी, देशामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी, जनतेच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी शासन अनेक प्रकारचा खर्च करत असते आणि त्यामुळे शासनाचा खर्च हा वाढत जातो। आता याची कोणकोणती कारणे आहेत ते आपण बघूया। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शासनाच्या सार्वजनिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 72 यावर एक तक्ता दिलेला आहे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शासनाचा सार्वजनिक खर्च कशा प्रकारे वाढत आहे। त्यात एक तक्ता दिलेला आहे। 1991-92 पासून तर 2018-19 पर्यंत भारताच्या सार्वजनिक खर्चामध्ये कशा प्रकारे वाढ होत आहे याविषयी त्या तक्त्यामध्ये माहिती दिलेली आहे। यावरून आपल्याला समजते की 1991-92 मध्ये शासनाचा जो सार्वजनिक खर्च होता तो 72,317 कोटी रुपये होता, तर 2018-19 मध्ये हा खर्च 17,29,682 कोटी रुपयापर्यंत वाढला। यावरून शासनाचा करावा लागणारा जो खर्च आहे तो खर्च किती वेगाने वाढलेला आहे, किती मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे याची आपल्याला कल्पना येत असते। आता त्याची आपण कारण बघूया। शासनाच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची जी कारणे आहेत त्यातील आपण
पहिलं कारण बघूया. पहिलं कारण आहे शासनाच्या कार्यात होणारी वाढ. आधुनिक काळामध्ये शासन अनेक प्रकारची कार्य पार पाडत असते. कारण शासनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं की देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास घडवून आणणे. त्यासाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करणे, शिक्षणाचा प्रसार वाढवणे, सार्वजनिक आरोग्याच्या सोयी सुविधांमध्ये वाढ घडवून आणणे, मनोरंजनासाठी खर्च करणे, समाज कल्याणकारी योजनांवर खर्च करणे, यावरून शासन सातत्याने नवी नवी कार्य स्वीकारत असते आणि ज्या जुन्या योजना असतात त्या अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न होत असतो. त्यानंतर दुसरं कारण आहे वेगाने होणारी लोकसंख्येतील वाढ. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती. आता या वाढत्या लोकसंख्येच्या गरजाही वाढत जाणाऱ्या असतात. या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागत असतो. तिसरं कारण आहे वाढते शहरीकरण. आधुनिक काळात आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी औद्योगिकीकरणाचा वेग वाढत आहे. औद्योगिकीकरणामुळे शहरीकरण वाढते. ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरी भागात रोजगारासाठी, राहण्यासाठी जाते. मग अशा शहरांमध्ये पाणी पुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्वच्छता यावरील शासनाचा सार्वजनिक खर्च वाढतो. ते संरक्षण खर्चात होणारी वाढ. आधुनिक काळामध्ये असमंजस आणि अस्थिर अशा आंतरराष्ट्रीय संबंधामुळे देशाचा संरक्षण खर्च वाढतो. उदाहरणार्थ भारत आणि चीन या देशाच्या वाढत जाणाऱ्या कारवायांमुळे भारताच्या संरक्षण खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होते. देशाच्या संरक्षणासाठी भारताला सातत्याने देशाच्या सीमारेषांवर सैन्य तैनात करावे लागत असते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरी अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी संरक्षण खर्चामध्ये वाढ करावी लागते. पुढचं कारण आहे लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार. जगातील बहुसंख्य देशाप्रमाणे भारतानेही लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे देशात नियमितपणे होणाऱ्या निवडणुका यावर शासनाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असतो. शासकीय यंत्रणा कार्यरत करावी लागते आणि त्यासाठी शासनाचा जो खर्च आहे तो सातत्याने वाढत असतो. पुढचं कारण आहे बघा वस्तू आणि सेवा यांच्या किंमत पातळीमध्ये होणारी वाढ. ज्याप्रमाणे खाजगी व्यक्ती अनेक वस्तू आणि सेवांना मागणी करत असते, आपल्या गरजा पूर्ण करत असते, त्याप्रमाणेच शासनही आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी
अनेक वस्तू आणि सेवांची खरेदी करत असते. व वस्तूंची किंमत पातळी ही सातत्याने वाढत जाणारी असते. या वाढत्या किमतीलाही शासनाला मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची सेवांची खरेदी करावी लागते आणि म्हणूनच शासनाचा खर्च हा वाढत जाणारा असतो. पुढचं कारण आपल्याला सांगता येईल बघा, औद्योगिक विकासाचा वाढता वेग. औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादनात वाढ होते, रोजगार पातळीत वाढ होते, एकूण वृद्धीमध्ये वाढ होते. त्यामुळे शासनाला औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे ठरते. त्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना आखते, या योजना कार्यक्रमांवर खर्च करते. परिणामी शासनाच्या एकूण खर्चामध्ये वाढ होत राहते. देशात रोजगार निर्मिती होणे गरजेचे असते. म्हणून लघुउद्योग, कुटीर उद्योग, देशातील मोठे प्रकल्प, उदाहरणार्थ लोखंड पोलाद प्रकल्प, यावर शासनाचा होणारा जो खर्च आहे तो खर्च वाढत जाणारा असतो. यानंतर सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याचं पुढचं कारण आहे आपत्ती व्यवस्थापनावरील वाढता खर्च. आजच्या आधुनिक काळामध्ये शासनाचा आपत्ती व्यवस्थापनावरील खर्च हा वाढत जाणार आहे. कारण आपत्ती ह्या नैसर्गिक स्वरूपाच्या आणि मानवनिर्मित स्वरूपाच्या असतात. नैसर्गिक स्वरूपाच्या आपत्तींची जरी पूर्वसूचना मिळत असली तरीही पूर्णपणे त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. भूकंप, महापूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्ती आहेत. सामाजिक अशांतता या मानवनिर्मित आपत्ती असतात. या आपत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. आताच गेल्या 1.5 ते 2 वर्षापासूनची परिस्थिती आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे शासनाला आरोग्य यंत्रणेवर, आरोग्याच्या सोयीसुविधांवर किती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे. कारण शासन हे कल्याणकारी राज्यासाठी कार्य करत असते आणि त्यामुळे आधुनिक काळामध्ये शासनाचा सार्वजनिक खर्च हा सातत्याने वाढताना दिसतो. अशा प्रकारे बघा, शासनाच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची आपल्याला 8 कारणं सांगता येतात. 1. शासनाच्या कार्यातील वाढ. 2. वेगाने वाढणारी लोकसंख्या. 3. वाढते शहरीकरण. 4. संरक्षण खर्चातील वाढ. 5. लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार. 6. वस्तू व सेवांची वाढणारी किंमत पातळी. 7. औद्योगिक विकास. 8. आपत्ती व्यवस्थापनावरील वाढता खर्च. यामुळे शासनाचा सार्वजनिक खर्च वाढतो. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाच्या या कारणांव्यतिरिक्त की सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची ही कारणं आपण अभ्यासली, याच्या व्यतिरिक्त अजून कोणती कारणं सांगता येतील की शासनाच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची या कारणांपेक्षा वेगळी कारणं कोणती आहेत? तर त्याविषयी पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगते. तर शासनाला बघा, यापेक्षाही इतर खर्च करावे लागत असतात. मग त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते आपण बघूया. सार्वजनिक खर्चातील वाढ हे शासन ज्या वेगवेगळ्या योजना राबवत असते. 1. ग्राम विकास योजना. 2. सार्वजनिक क्षेत्राच्या कामकाजातील वाढ. 3. कृषी विकास योजना. यासारख्या योजना शासन राबवित असते.
शिवाय जनतेच्या सामाजिक कल्याणामध्ये वाढ होण्यासाठी समाज कल्याणकारी योजना ही राबवल्या जातात. त्यात प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांमुळे समाजाचे कल्याण साध्य व्हावे यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जात असतो. अशा प्रकारे आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि आधुनिक काळात शासनाच्या सार्वजनिक खर्चामध्ये सातत्याने का वाढ होत आहे या कारणांचा आपण अभ्यास केलेला आहे. थँक्यू.